विठुराया थांबा विठुराया, पांडू गेलाय तुळशी आणायला. मी तुला छान तुळशीची माळ करून देईल. मला वाटतं सखूला श्वास घ्यायला त्रास होतोय. हो ना. मी लगेच चूर्ण तयार करतो. तुझ्याच्यानं अन्नत्याग वगैरे काही जमणार नाही. जाऊ दे, सोडू दे. सखू, अरे सोड की रे, ही जिद्द म्हणतो मी. जाईल की तुझा प्राण म्हणतो मी. अरे माणसा, ती मुलगी आयुष्यातून उठेल. एकतर जीव तरी जाईल, नाहीतर खूळ तरी लागेल तिला. तिचा विठुराया तिला परत दे. आता काय करू या मुलीचं? धाप लागली बघा किती. सखू, अगं निदान पाणी तरी घे. घे पाणी, घे थोडं. मूर्ती इथं कशी? हे बिलंदर कार्ड तो पांडू झाला येतो मग. पण हिला काय झालंय? सखू, अगं काय होतं बाळा? पाणी घे ना. मोठ्याने श्वास घे बाळा, आणि हे औषध व घोडभर पाणी तरी घे. जीव गेला तरी ऐकायची नाही ही. हट्ट म्हणजे हट्ट. काय करायचं या पोरीचा? अगं दया कर आमच्यावर. थोडं तरी पाणी तरी पी ग. अगं बाई, बुवा हिची तरी शुद्ध हरपली आहे. पहाटेपर्यंत सत्व परीक्षा आहे आपली. तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही इथं आहात म्हणून, नाहीतर नाक दाबून पाणी पाजलं असतं हिला. बुवा, तोंडावर पाणी शिंपडलं तर चालेल काय? हो हो, शिंपडा. तू आहेस ना रे? अप्पा गेले सोडून मला. पण तू नको जाऊसा, नको जाऊस तू विठुराया. नाही पुरे, मी तुला सोडून कुठं बी जाणार नाही. उद्या पहाटेपर्यंत मी असाच उभा राहील. किती बी त्रास होऊ दे, मी असोच. नको जाऊसा. नाही, हे हाताबाहेर जायला लागले. आता बस. तर एक घाव दोन तुकडं. आता असा ढाव टाकायचा की थेट लगीन. विठुराया, विठुराया आला आणि तुम्ही मला उठवलंच नाहीत. असं का केलं तुम्ही? अगं बाई, सखू तिच्या भ्रमातनं बाहेर आली वाटतं. अरे देवा, आता तिला कळेल की हा पांडू आहे. अहो, अडवायला हवं तुला.
पांडू तू इथे काय करतोयस? अगं सखो, तुम्ही मला फसवलत. पांडू हे करताना तुला काहीच वाटलं नाही का रे? विठुरायाच्या जागेवर पांडूला उभं केलं. पांडू तू का केलंस रे असं? मला फसवताना तुला काहीच नाही का रे वाटलं? तू सुद्धा माझी चेष्टा करतोयस. तू माझ्या जीवाभावाचं सवंगडी ना तू. मग तुझ्या पुरुषी असं दुष्टपणे वागणार आहेस? का केलंस तू असं? सांग ना. काय सोंग घेतलंस? थांब. बिचारा त्या पांडूला बोलू नकोस. आज त्याच्यामुळे तुझा जीव वाचलाय. विचार न करता बोलू नकोस. जीव वाचलाय म्हणजे मग अगं रात्रभर तू इथे तळमळत होतीस. धाप लागली होती तुला. विठुरायाच्या दर्शनाचा ध्यास घेतला होतास तू. आणि तू इतकी दमली होतीस बाळा, तुला कोणतंही भान राहिलं नव्हतं. सारखी विठुराया विठुराया असं करत होतीस. अगं बुवांनी सांगितलं की तुझा भ्रम संपेपर्यंत तुला जपावं लागेल. म्हणून बघ ते स्वतः रात्रभर इथे थांबलेत. अगं तुला इथं नसलेला विठुराया दिसत होता. अगं भास होत होता की तो इथं आहे. अरे तू काय ऐकायला तयार नव्हतीस, घरी येत नव्हतीस. जर का तू भानावर आली असतीस आणि डोळ्यासमोर विठुराया दिसला नसता तर तुला मोठा धक्का बसला असता. याची आम्हाला काळजी वाटत होती. पण आम्हाला न सांगता या पांडूने युगत केली. बिचारा काळा रंग अंगाला लावून रात्रभर इथेच उभा आहे ग. कोणत्याही क्षणी तू भानावरती येशील म्हणून वाट बघत होता. पळभर पण झोपला नाही ग तो. मला सांग, रात्रभर असं कमरेवर हात ठेवून उभं राहणं सोपं आहे का ग? अगं किती माया आहे ग तुझ्यावर त्याची. अगं धाकटाय पण मोठ्याची समजूत घेऊन तुझ्या पाठीशी उभा राहिला बघ, अगदी खऱ्या विठुरायासारखा. आणि त्याला तू बोल लावतेस.